नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण साक्री तालुक्यामध्ये उंबर उंबड उंबड उघडणं. उबडणं गावामध्ये आपण अशा प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी आलोय, ज्यामध्ये की जैविक क्षेत्रामध्ये जे आपण म्हणतो फळबागांसाठी जैविक किती महत्वाची गोष्ट आहे आणि सरांना पहिल्यापासून जैविक उत्पादनांची खूप आवड आहे आणि त्यांची डाळिंबीची बाग जी आहे 1500 झाडांची डाळिंबीची बाग आहे शेतकरी मित्रांनो. आज गेल्या वर्षी ज्यांच्या ज्या त्रुटी होत्या ते त्रुटी भरून काढण्यासाठी ह्या वर्षी पूर्णपणे ऑर्गॅनिक करण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज आहे बघा 20/9/2025 आज सरांच्या बागेमध्ये जाऊन बागेमध्ये पूर्णपणे छटणी खत भरण्याची प्रोसेससाठी कंपोस्ट खत केलेलं आहे. शेतामध्ये पण आहे आणि हा त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. ह्या पोल्ट्री फार्ममध्ये त्यांनी गांडूळ निर्मितीचा प्रोजेक्ट त्यांनी तयार केलेला आहे. तर कशा पद्धतीने आज गांडूळचा प्रोजेक्ट त्यांनी आपल्या शेतामध्ये आणि पोल्ट्री फार्म मध्ये केलेला आहे, त्यासाठी आपण जाधव सरांच्याकडे आलो. नमस्कार जाधव सर. नमस्कार. तर शेतकरी बांधवांना तुमची छोटीशी ओळख सांगा. मी उबण गावातील रहिवासी भाऊसाहेब बोटू जाधव. तर सर, ज्या पद्धतीने आपल्याला गेल्या वर्षीच्या बागेमध्ये जे रासायनिकचा प्रादुर्भाव थोडाफार झाला, त्याच्यामध्ये काय नुकसान झालं आणि त्या नुकसानीची भरपाई म्हणून ह्या वर्षी काय असं ठरवलं तुम्ही वेगळं की की बाबा आता आपल्याला पूर्णपणे ऑर्गॅनिक कडेच वळायचंय आणि ऑर्गॅनिक कडे वळल्यानंतर आपण काय होऊ शकतं आपलं, त्याचं एक थोडस उदाहरण म्हणून शेतकऱ्यांना. नुकसान म्हणजे खूपच नुकसान झालेलं आहे रासायनिकमुळे. बरं. कारण जिथं माझा 38 टन माल निघणार हा. होता तिथं फक्त 19 टन माल निघाला. 19% हो. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य की वातावरणाची यावर्षी पूर्णपणे साथ नाही. वातावरण जबरदस्त खराब आहे. त्याच्यामध्ये कॉस्टिंग पण खूप गेलंय हो. सर. त्यामध्ये पूर्णपणे बागेवरती तेल्याने अटॅक केला. अटॅक केल्यानंतर त्या बागेमध्ये ज्या 500 झाडांचा म्हणजे प्लॉट होता पूर्ण, 500 झाडांमध्ये फक्त आपल्याला हार्वेस्टिंग मध्ये फक्त 100 कॅरेट निघालेले. बरं, मग तिथं आपलं नुकसान खूपच झालं. हो, जवळजवळ 80-90% नुकसान. 90% नुकसान झालं. आणि त्याचबरोबर सरांनी त्या क्षणी निर्णय चेंज केला की ह्या वर्षी आपण प्रक्रिया करून शेणखत ते शेतामध्ये शेतकरी मित्रांनो, ती पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दावेल. त्याच्यामध्ये पण आपण काय केलं, बॅक्टेरिया सोडलेले आहेत आणि कंपोस्ट करून करण्यासाठी चौकणी आपण ही केले ना. आता त्याच्यावरती झाकण्याची प्रक्रिया पण करणार आहोत. बरोबर आहे. तर मला एक शेतकरी बांधवांना सांगा की गांडूळ खत तयार करण्यासाठी खर्च किती येतो आणि कशा पद्धतीची प्रोसेस असते, थोडं शेतकरी बांधवांना सांगा. आता आमच्याकडे एक ट्रॉलीचं शेणखत म्हणजे ते 4000चं. ओके. मला इथपर्यंत ते आणायला 5,000-5,500 रुपये लागले. ओके. तर इथं 9 ट्रॅक्टरचा बेल लावलेला आहे मी. 9 ट्रॅक्टरचं हा. शेतकरी मित्रांना जाऊ शकता की अशा पद्धतीचं बेड लावलेलं. बेड मी लावलेला आहे इथं. बरोबर. आणि काय मग त्यानंतर कसं मी हे खत टाकलं इथं. बरोबर. टाकल्यानंतर ते गार केलं, म्हणजे बरोबर. पाणी मारून मारून थोडस थंड केलं, म्हणजे बरोबर. आपल्याला गांडूळ सोडायचे. हा, उष्णता तुम्ही हा. काय केली पाण्यामध्ये बाहेर काढली, बाहेर काढून पूर्ण स्थिर करून म्हणजे आधी शेणखत स्थिर केलं, स्थिर केलं. त्याच्यावरती पाणी असं लॅटरनं टाकलं का कसं? नाही नाही, त्यावेळेस जेव्हा थंड करत होतो तेव्हा डायरेक्ट याच्याने Spray, नळीने स्प्रे पाणी मारलेलं आहे. पाणी मारलं. बरोबर. हा. त्याच्यानंतर मग मी काहीतरी 9 तारखेला 9 सप्टेंबरला मी इथं जवळजवळ 36 किलो गांडूळ सोडले, म्हणजे 36 प्रति ट्रॅक्टरला 4 किलो. म्हणजे हा, ट्रॅक्टर 36. जे आपले जे टेलर असतो हा. किती 4 टनी असतो का 5 टनाचा असतो? तो जवळजवळ 4 टनाचा असेल होतो ना. 4 म्हणजे 4 टनाला शेतकरी मित्रांनो किती? 4 किलो. 4 किलो म्हणजे एका टनाला 1 किलो प्रमाणे शेतकरी मित्रांनी आपल्या बेडमध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांनी शेणखत आणलं. शेणखत आणून पोल्ट्री फार्म मध्ये त्यांनी काय केलं, बेड तयार करून त्याच्यावरती पाणी मारून प्रोसेस केली, म्हणजे खाली वर करून एकदम स्थिर केलं. म्हणजे जी खतामध्ये जी गरमाई असते ती गरमाई पूर्णपणे थंड केली. मग थंड केल्यानंतर प्रति टनाला 1 किलो प्रमाणे गांडूळ सोडले. गांडूळ सोडून परत असा बेड तयार केला. बरोबर. नाही, हा बेड तयारच होता आधी, त्याच्यावरच सोडले. म्हणजे ह्याच्यावरती डायरेक्ट सोडले. मला त्याच्या पुढे प्रोसेस काय मग काय नाही, आता म्हणजे 1 दिवस आड मी पाणी मारतोय. ते कशा पद्धतीने मारताय? पाणी आपलं ह्याला आपलं रेंट पाईप आहे हा. ही डायरेक्ट पाईपलाईन डायरेक्ट मोटरला जोडलेलं आहे. ओके. आणि इथून डायरेक्ट जे पाणी निघतंय निचरावून, ओके ओके, ते निचरावून बाहेरच्या साईडला पाईपलाईन केलेली आहे. ओके. म्हणजे पूर्ण शेतकरी मित्रांना जाऊ शकता दोघं की साईड ह्याचा जो निचरा होतोय पाण्याचा, हे पाणी म्हणजे पूर्णपणे हेच मग खरं म्हणजे मेन जी अर्क जे आहे तो शेतकरी मित्रांनो जे शेतीसाठी जी गरजेचा असतो तो अर्क त्या
पोल्ट्रीच्या त्या बाजूने बाहेरच्या side ने. बाहेरच्या साईडनं पाईपलाईन करून तो तिकडं दिसतोय तो ड्रम तिकडं तो ड्रम मध्ये पूर्णपणे काय केलं त्याचं साठवण क्षमता साठवण, हो. मग तिथून ते साठवण केल्यानंतर तिथून डायरेक्ट त्या बागेमध्ये तिकडच्या plot ला, हा. डायरेक्ट जाते आणि त्याच्यामध्ये आता तुमची प्रोसेस काय आहे? म्हणजे ते डायरेक्ट सोडणार तसे का त्याच्यामध्ये काय नाही, नाही, slurry? त्यात आपण स्लरी आता उदाहरणार्थ बेसन पीठ, ओके हा, त्यानंतर गुळ काही आपलं हे ओके ताक वगैरे एकत्र हे सोडून गुळवण आणि- करून हा, स्लरी ह्याच्या काही अजून काही आहेत जैविक मध्ये बॅक्टेरिया बॅक्टेरिया त्या सोडून म्हणजे ट्रायकोडर्मा सुडोमोनो या सोडून त्या डायरेक्ट त्याच्याबरोबर म्हणजे क्वांटिटी वाढून जाईल बॅक्टेरियांची आणि शेतामध्ये डायरेक्ट शेतामध्ये डायरेक्ट झाडांपासून जाईल. झाडांपैकी मग शेतकरी मित्रांनो जे आपण रासायनिक खतांच्या गोण्या गोण्या आणून टाकत असतो किंवा वॉटरफुल खत सोडत असतो त्यापेक्षा शेतकरी मित्रांनी आपले जे जाधव साहेब आहेत त्यांनी एक नवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये करण्याचे या वर्षीचे ठरवलंय 1500 झाडांची डाळिंबाची बाग आहे साधा भगवा आणि त्यांचं तिसरा बार. भार होता तिसऱ्या भारामध्ये अशा पद्धतीचं त्यांनी नियोजन केलंय तशाच पद्धतीने आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी पण अशाच पद्धतीचं ह्यांचं बी एक 1200 झाडांचा प्लॉट आहे तसंच तुम्ही पण करण्याच्या उद्देशाने सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हो. अशा पद्धतीने करताय हो. आपण बारामतीवरून स्वरूप टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली ह्या वर्षी पूर्णपणे त्यांच्या ऑर्गॅनिक पद्धतीची जी जैविक पद्धतीची सरांची जी इच्छा आहे जी टार्गेट आहे ते टार्गेट अचीव करण्यासाठी आम्ही आलेलो आहेत आज 20 तारीख आहे 20/9/2025 तर शेतकरी मित्रांनो असेच आमचे व्हिडिओ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ अशाच पद्धतीची माहिती आम्ही देत राहू जाधव साहेब नमस्कार नमस्कार. तुम्ही शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर